पार्वतीनं सतीन लई मनने बेजार होचे. अपमान કર્યા તો બા પતિને કંઈક બોલી કે ના આ તો પતિને કહું જાણું થતા એને કૈલાસને કહું જાણું દાલ્લાને કા બોલનું થા ગયેલ તો તુને કહું કા બોલ્યા કહું કર્યા કંઈક બોલ્યા तर का बोलणं કંઈક બોલી કન થા સતીને લઈ એક જર મનને બેજાર કવાડે છે. કવડું नको કંઈક બોલ્યા तर बी હવે કશું નાતી આવી તો दाल्लानं वात ऐकणं तू हे ना होणं तू काही कम बोली का ना सतीनं लई पश्चाताप कवाडे जायचं. आता नको आता आणि भगवान शंकरकडे जावानात नको काही कम बोली का था सती योग अग्निना मुखांतर स्वतःનું देह भस्म करले. स्वतःનું देह भस्म करले ते सतीना संगाट मृंगी आणि नंदी आहे. आता ते दोन्ही जणांचा देखीकन एकदम तोने भी डर ही छोड़च. भगवान शंकर ने बोलच नहीं हूँ यहाँ सभी भी कहीं कम बोली कन शंकर तवान तो था ना तो ना सभी भी एक सैन्यने दक्ष प्रजापतीना हिने धाडाचं आस्थानाने धाडाचं रुद्रने बी धाडाचं. शंकर भगवान रागती जटा काढी कन खाले बडवचं रुद्रदेवનું उत्पत्ति होचं. रुद्रदेवने दक्ष प्रजापतीना आस्थानाने धाडीकन युद्ध करान बोलायचं. था सभी शिवगण ऐकन दक्ष प्रजापतीन संगट युद्ध करीकन रुद्र दक्ष प्रजापतीनं रुंड कट्ट करायचं. था कशासाठी तर रुंड कट्ट करेलो कया तर दक्ष प्रजापतीनं अहंकार लय यायचं का तर आता बोला की नाही मी का मस्ती इद्दे क डोळा कवाना म्हातावर गई चढीबटी आद्दे क काही कम बोलात तो आम्ही लई मस्ती आहे का तर गर्दन खाले वागतो नाही काही कम बोलत तो ते प्रकार दक्ष प्रजापतीनं अहंकार जास्ती हेलने था दक्ष प्रजापतीनं शिरच्छेद करायचं. थास तेवढं सभी आहे पास ती भगवान शंकर सती बी नाही आता काही का बोली का ना हिम पर्वतने तपसने गई छोडायचं. तपसने गई की एवढं घोर तपस्या करलेता बटत ते एक कोण तू बी तो नमन भावना बी नाही ते प्रकार तिथं तपसने बटायचे. था ते तिकडे तपसने बटे पासत ती ह्या तारकासुरना करणारा राक्षसનું उपद्रव जास्ती ही गई छोडायचं. इंद्रने सभी सतैकन स्वर्ग अपना अधीनम लेचे. ह्या तारकासुर पूरा देवलोक अपना अधीनम लेवासाठी काही का बोली का ब्रह्मने तपस करायचे. तपस करीकन ब्रह्मने तपस करीकन ब्रह्म प्रत्यक्ष हेल तवा वर काहून काही कन मागता मच मने मरण नाही सरकू वर दे काही कम बोलायचे. सभी राक्षसो बी करानु ताईचे घोर तपस करायचं का हुनू काही कन विचारता मच मरण नको काही कम बोलायचं. ह्या तारकासुर बी तैसूच वर मागता मच ब्रह्मदेव बोलायचं नाही मरणूच हर एक पैदा हेलू जीवी मरानूच दुसरू कातर वर मांगा काही कम बोलायचं. तेव्हा तारकासुर ह्या लई महातू खर्च करीकन लई विचार करीकन एक वर मागायचं. का कया तर परमेश्वरने स्वतःना पत्नी ती बेटो पैदा हेलू ते बेटा ती का तर ते बाळ ती तारकासुरનું संहार होणं काही कन वर मागायचं. कसान कया तर भगवान शंकरना पत्नीનું तर ऑलरेडी अंत्य ही गई छोडीची सती नाही थाता आणि भगवान शंकर तर तपसने गई कम बट्याश तपसने गई कम बटेल शंकर भगवान तर उठी का नवाम बी साध्य नाही आणि उठी का नया तर बी था तोने पत्नी बी नाही. तिनासाठी तारकासुर का मागायचे स्वतःना पत्नी ती भगवान शंकरने स्वतःना पत्नी ती पुत्र पैदा होणं ते बाळ का तर मट्टो बी हे सरकू नाही अजून धाट्टू बाळाचं बाळ असताना तिचे तारकासुरनं वध करणं काही कम बोली कर वर मागायचं. ब्रह्मतथा असतो कसं आता शिवभगवानाने लेकरू हा अंतर साध्यत नाही काही कम बोली का ना
तारकासुर तीन उपद्रव सभी जास्ती करे છે. इंद्रने सतावे છે. इंद्र लोक अपना अधीनम कर ली कन सभी देवोवन्ने भी अपना बंधीम राखी ले છે. नहीतर तने ते स्थानती બહાર ધાડી કન તે સ્થાન આપના વશમ કરી લે છે. હું સભ્યનું તારકાસુરનું इकडे उपद्रव जास्ती હોય છે. इकडे सतीનું देहांत हे पासती आणि एक पुनर्जन्म हो છે सतीનું. कतर हिमराज आणि मेनावती कनारा दंपतीना गर्भम सतीदेवी पैदा हो છે. ह्या हिमवंतनी कतर गिरी पर्वतराजनी बेटी पार्वती आणि गिरिराजनी बेटी गिरिजय आणि गौरवर्ण असं છે. तिनासाठीचे गौरी हेऊ ह्या સતીનું અને એક આગળનો જન્મ પાર્વતી કૈકમ બોલીકન पैदा हो છે મેનાદેવી અને पर्वतराजना मुखांतर. ह्या बेटी पैदा हो છે. अत्यंत सुंदरी असच, लई शिवभक्त असच, तपस करती असच. एकदा लग्नोन वयसने बी आवाच गिरिजा पार्वती लग्नोन वयसने बी आहे पासती एकदा आस्थानमा भगवान शंकर ऐकम बोले છે. या तुम्हारी बेटी सामान्य कैकन समझो नको, भगवान शंकरनी बेरच છે. तो ही कन भगवान शंकरनीच तिने दिकन लग्नो करो कैकम बोला છે. आता था भगवान शंकर तर तपासने बटेल होतो. હું कैकम बोली कन ह्या पार्वतीनं भगवान शंकरना सेवान कैकम बोली कन धाडा છે. था धाडाना पहिला भगवान शंकरने हुशार करनु तो कैकम बोली कन सभी देवो भी का करच भगवान शंकरना मन में काम रूप भरासाठी कतर मने इच्छा हुनु कैकम बोली कन बोलासाठी कैकम बोली कन था कामदेवने कतर मन मथने कामदेवने पुष्पबाण भगवान शंकर छोड़ा बोला છે. काम बाण छोड़े पासती था भगवान शंकर ने कहा कि ते काम बाण लागच, पुष्प बाण लागच. भगवान शंकर हुशार भी होच, मात्र था आई हु तपस्ने बटेल था कोण तपस भंग करी कैकम बोली कन तनु तीनू नेत्र काढी कन देखच था कामनु दहन होच. कामनु दहन ही गशोडच देववन्य आणि चिंता कवाडच ऐका बा भगवान शंकर उठसी कैकन समजा तर ह्या आणि ते कामने दहन करी का आणि तपस्स मग्न व्हातो कैकन बोली कन मात्र तर तिनो बाण था जरा काम करतो सच तवा था पार्वतीनं भगवान शंकरना पूर्ण सेवाम लगडाच. माता एवढू मन ती शंकरनु एवढू छंद सेवा करायचं तेवढू सेवा कर्या तर बी था भगवान शंकर पार्वतीकडे जर्रा बी लक्ष दिकन देखता नाही. एवढी सुंदर स्त्री एक स्वतःना भगवान पतीनु सेवा करान हुबरेल असच मात्र जरा बी था लक्ष असतो नाही पार्वतीकडे. शंकरनी पत्नीच असच होता का तर सतीनु आणि एक रूपच असच. तो ही कन या पार्वतीना मनने लई बेजार कवाडच. हो एवढू सेवा करते लगीच, एवढू सब्बी बी देखरेख करते लगीच, जर्रा बी माराकडे डोळं उचली कन बी देखता नाहीत तो बाई कतर अजून स्वतःना एक साधनाम का तर एक कमी असी अजून कैकम बोली कन पार्वती माता ह्यो विचार करच. आम्ही बोलात होता तई का एवढू बोला करी तेवढू बोला करी जरा बी लक्ष देता नाहीच देखता नाहीच कैकम बोलात तो कतर था का तर एक कमी छे था. ह्या पार्वती माता बी तोच विचार करच नाही. हो रूपवती छे, गुणवती छे, सौंदर्यवती छे, ज्ञान छे, एवढू सब्बी बी असी कम बी देखनू ना कतर अजून एक का की कम छे तई बी एक कम हो पूर्ण कर लेनू कतर अंजर हो तपस्स करी कन ते का कम छे ते पूर्ण कर लेनू कैकम बोली कन माता विचार करस. माता विचार करी कन हिमालय पर्वतने तपस्सने गयाच. हिमालय पर्वत एवढू कठीण तपस्स चालू करत था माता.